बोला ना बाबा. हो दीपक सर, बोला ना. शेतकऱ्यांचे देवदूत. बोला बोला. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य देऊ धन्यवाद आणि धन्यवाद. अशीच शेतकऱ्यांची सेवा घडवू. धन्यवाद बाबा. आज काय परिस्थिती आहे? आज दुपारनंतर होईल ना परत वातावरण तयार, स्थानिक ढग. पावसाची हिला शक्यता नेमकंच हा? पावसाची शक्यता आहे ना आज आणि उद्या हम्म. 2 दिवस आहेच. असं पण स्पेसिफिक असं 10% भागवच होईल, पण सगळीकडे नाही होणार. नाही ना, सगळीकडे नाही तुमचा होणार. शब्द खरा हो. काय आता बाबा, आपलं भरपूर वाटतं की नको नुकसान व्हायला, पण त्याच्याकरता माझे अंदाज पहा तुम्ही असे कमीच राहत्या. म्हणजे शेतकऱ्यांचं नको नुकसान व्हायला, एखादा हार्ट अटॅक न जाईल हो. बंपगिरी नाहीये. त्यांनी काय होतं, मुळातच तुम्हाला सांगतो, द्राक्षाचं खूप मोठं अवघड काम आहे ना. पोटच्या पोरावानी त्यानं जीव लावला शेतकऱ्यानं. त्याच्यामुळे मला ते सांगताना कसं मी थोडस सावधगिरीनं सांगतो, नको नुकसान व्हायला. तरी मला जे बरोबर जे आहे. जे जे कॉल आले ना, मी त्यांना सांगितलं होतं प्लॉट खाली करून घ्या. चार चार दिवसापूर्वी सांगितलं होतं का गहू सोंगून घ्या. मी हे सांगत होतो थोडं थोडं. कांदे झाकपाक करा. तुमचं काय आता चालू? आता गहू काढायचंय, मशीन मागायचे पोरं. हा 2 एकर गहू काढायला आलेला आहे. हा हा हा. आणि आम्ही काय केलं, हरभरा काढून घेतला आधी. बर. आणि त्या पिरियड मध्ये गहू थोडा वाढला होता. हा हा. आता नेमकाच गहू वाळला आणि यांची दामधूम सुरू झाली. हा ना, काय करावं त्या मानानं तुम्ही तुमच्या 81 वर्षाच्या वयामध्ये तुम्ही लयच हे करते हो. मग आता काय करणार हो, नाविलाज आहे. नाविलाज भाऊ नाविलाज, काय बाबा अवघड आहे. 9 माणसाचं कुटुंब आहे माझ्या पाठीमाग. अरे बापरे. चांगलंय चांगलंय. नाही तुम्ही एवढा 7 घरी आहे. ह्या वयात आधार द्या त्या कुटुंबाला, म्हणजे विशेष आहे ना. हा. ह्या वयात आधार द्या त्या. अहो बरं. तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद आहे. परमेश्वर शक्ती देतो आपल्याला पळण्याची. नाही खरंय खरंय. चांगलंय हो. चांगलंय चांगलंय. आणि शेवटी हे बघा, परमेश्वरावर विश्वास ठेवायचा. नाही खरंय, एकदम खरंय. आता हे बरं चालेल. 2 दिवस थोडस वातावरण राहील. आज आणि उद्या. हा हा. परवापासून 4 दिवस नाहीये, पण 25 तारखेनंतर परत दिसतंय एकदा, 25 ते 30 पर्यंत. अहो पुतण्याचंच हार्वेस्टर आहे. हा परंतु आता आपल्याला दुसरा बोलावता येत नाही. बरोबर आहे बरोबर आहे. अहो कालही त्याच्या पाठीमागं लागलो होतो, तो म्हणे उद्या काढून देतो. देईल काढून काय अडचण नाही. त्याच काय नट तुटले, काय तो गेलाय चांदवडला. नाही सगळीकडे एकच लग्न लागलं आता. त्याचं काय झालं हा. नेमकं, या पावसामुळे लोक घाबरून गेले. तरी 4 हो. दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकलं होतं डायरेक्ट. असे बायांचे फोटो टाकले होते, गहू सांगून घ्या म्हणून लवकर. पण ते आता बघा, शेवटी काय करणार, त्याला पर्याय नाही. आपल्याकडे मॅन पॉवर नाही ना तेवढा सोंगून घ्यायला. मॅन पॉवर नाही. हा. हम्म. बरं बरं ठीक आहे चालेल. चालेल हो.